गॅलरी समोर आणि खिडकी समोर टेलिव्हिजन नसावा, चांगली ऊर्जा परावर्तित होते. मुख्य दरवाजाच्या वरती गणपतीची आणि लक्ष्मीची प्रतिकृती लावू नये. कुठल्याही दरवाजाचे करकर असे आवाज येऊ देऊ नये. कामात अडथळे येतात, पैसे टिकत नाही. केरसुणी दिसेल असे ठेवू नये. शयनगृहातील दिवाण आणि स्वयंपाकघरातील गॅस आणि आरसा दिसू देऊ नये. दरवाजावरती घड्याळ, कॅलेंडर आणि देवाचे फोटो, तसबिरी, शोपीसेस प्रदर्शित करू नये. पाणी वाया जाऊ देऊ नये. पैसे खर्च होतात, कर्ज जास्त होते. फ्रीजवर ओव्हन आणि टोस्टर ठेवू नये. चिंता वाढतात आणि हॅपीनेस संपतो. युद्ध आणि हिंसक चित्रे आणि प्रतिकृती प्रदर्शित करू नये. कॅक्टस आणि बोन्साईची झाडे प्रदर्शित करू नये. दरवाजाकडे पाय करून झोपू नये आणि खिडकीकडे पाठ करून बसू नये. तुळई आणि बीम खाली झोपू अथवा बसू नये, त्याच्यामुळे मेंटली हॅरेसमेंटचा त्रास होतो. उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावले चिटकवू नये. स्वस्तिक चिटकवू नये, कारण ती इव्हिल लाईन आहे. त्याला थ्रेशोल्ड वास्तुशास्त्रात म्हणतात. सुकलेली फुलं वास्तूत ठेवू नये. पलंगाखाली अडगळ असू नये. वास्तूतील देवाला भिंतीवर टांगलेला नसावा. बंद अवस्थेतील गॅस असताना त्याच्यावरती बर्नरवरती काही ठेवू नये. घरात आनंदी वातावरण राहत नाही आणि करता व्यक्तीचे काम होत नाही. आधाराने वाढलेले वेळ नसावे. शयनगृहामध्ये देवारा नसावा. विजलेल्या मेणबत्त्या आणि समया प्रदर्शित करू नये आणि अनावश्यक वस्तू घरामध्ये ठेवू नये. हे वास्तुशास्त्रामध्ये, फेंगशुई वास्तुशास्त्रामध्ये काय करू नये हे होतं. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण समजूया की काय करायचं आहे. मुख्य दरवाजाच्या वरती प्रखर बल्ब असावा, चांगली ऊर्जा प्रवेश करते. मुख्य दरवाजा शोभिवंत आणि अडथळा विरहित असावा, चांगली एनर्जी क्रिएट होते. वास्तूतील सर्व दरवाजे सहजतेने उघडझाप करणारे असावे, अडथळा विरहित असावे. वाट्याला संधी म्हणजे अपॉर्च्युनिटीज येतात. केरसुणी लपवून ठेवावी. दरवाजात सुंदर आकर्षक पायपुसणे असावे. शौचकूपाचा दरवाजा नेहमी बंद असावा. सर्व वास्तूमध्ये घंटीनाद आणि कापूर फिरवा, चांगली ऊर्जा प्रवेश करते. पांढरे खडे मिठाने लादी पुसावी. रोज एकत्र बसून जेवण करावे, फॅमिली हार्मोनी वाढते. वास्तूच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठा चांगल्या अवस्थेत असावा, देअर आर गुड कंडिशन. दरवाजावर सुंदर आकर्षक तोरण लावावे. वास्तूत 1-1 तासाने वाजणारे घड्याळ असावे, कंपल्सरी. गॅसचं बर्नर आणि लायटर हे ऑलवेज चांगल्या अवस्थेमध्ये असावे. एअर फ्रेशनरचा वापर करावा, खास करून झोपताना पैशाची कामे होतात. पाणी पिण्यासाठी फक्त काचेचे आणि काचेचेच ग्लास वापरावे. संध्याकाळी आणि सकाळी 6 ते 9च्या दरम्यान उंबरठ्यावरती थंड पाणी टाकावे. घरामध्ये शांतता नांदते आणि आपली कामं सगळी फ्लुएंटली होतात. हवा आणि पाणी या 2 महत्त्वाच्या ऊर्जेचे संवर्धन करणे म्हणजेच नैसर्गिकरित्या आपली प्रगती करणे, म्हणजेच फेंगशुई करणे. थँक्यू. काचेच्या ग्लासातच पाणी ऍक्च्युली ट्रान्समिटिंग एनर्जी स्टीलच्या ग्लासातनं पटकन ट्रान्समिट होते, ज्याला निगेटिव्ह एनर्जी एक्सपांड व्हायला मदत होते. म्हणून काचेच्या ग्लासातनं पाणी प्यावं. दुसरा पॉईंट, काचेच्या ग्लासात पाणी टाकताना येणारा आवाज आणि स्टीलच्या ग्लासात पाणी टाकताना येणारा आवाज घरी जाऊन चेक करावा. जास्त फ्लुएन्सी काचेच्या ग्लासाच्या पाण्यामध्ये असते, त्यामुळे काचेच्या ग्लासात पाणी प्यावं. सर, उंबऱ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये म्हणतात. बरोबर, जनरली सगळ्यांच्या घरात असतात. म्हणूनच लक्ष्मी उंबरठ्यावरती असते, घरात पण नसते आणि बाहेर पण नसते. कारण ते थ्रेशोल्ड आहे. आणि थ्रेशोल्ड म्हणजे हिरण्यकश्यपूचा वध व्यंकटेशाने जो केला होता तो उंबरठ्यावरती बसून केला होता. कारण त्याला देवाने वरदान दिलं होतं की तुला ह्या जगात कोणी मारणार नसेल, वास्तुतही नाही आणि जगात नाही. पण थ्रेशोल्ड ही अशी जागा आहे जिथे जगही नाही आणि वास्तूही नाही. म्हणून तिथे उंबरठा आणि स्वस्तिकची पावले म्हणजे पॉझिटिव्ह सिम्बॉल सायन्स तिथे करू नये.